गाडी भरून पूर्ण पूर्ण बघा मित्रांनो, हरभऱ्याचं भुसकट चालू आहे. बस का मला भी वाटायला लागली. जा दमानं बैलगाडी चालू मित्रांनो. मरमर करायला पालन सोपं का चारा जमा करून ठेवणं आता. काय जिनिस ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे जात काय ठीक आहे ठीक आहे. दिवसानंतर गाडी हाणत बैलगाडी. नको बस झाला आता ना हो का. नाही नाही चांगल्या गोण्या बसलेल्या जा आता व्यवस्थित. मी इथून जाते आता. इकडे बघा हे बघा अशा ती भूस आणलेलं आहे आम्ही आमच्या शेजाऱ्यातून. गाडी बैलामध्ये भूतं भरले आणि तिथून आणून आता आमच्या गोठ्याकडे न्यायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. जवळ आहे ते काही लांब नाही इथून जायला. तर मग हे बघा हे अशी आमच्याकडे गाडी वाट चांगली नाही, रस्ताच नाही आमच्याकडे जायला. तर आता असं बांधून चाललेली आहे आम्ही गाडी. फक्त मला दाखवते आता घर कुठे. तर हे पण आमचं शेत आहे माझ्या दिराचं आहे. तर हे बघा बघा ते चालले. ती पलकून येणार आहे वड्याच्या कडीकून तिकून वाटतं. आणि मी आता इथून मधातून चाललेली आहे. तर हे बघा मंडळी तुम्हाला पत्र दिसते ना. आता हे गाडी बैल त्या पत्रावर जाणार आहे आणि तिथून असे सरळ नीट हे मंदिर दिसतं नाही, बाबाजीचं मंदिर आहे. त्याचं बांधकाम राहिलेलं आहे. तर तिथून वाट आहे ते तसंच ह्या अशा सरकीच्या पलकून असं येणार आहे. तर हे बघा हे दिसतं ना. तर ह्या आमचा शेळ्याचा गोठा आहे. हे बघा हे असं हरभरं आहे. हे आमच्या सासऱ्याच्या शेतातलं आहे. बघा ज्वारी आता वाळून राहिली. आता ही अशी ज्वारीची कणीस आहे. ही ज्वारीचं नाव काही नाही माहिती तुम्हाला. दगडी हे बघा किती छान दगडीची कणस अशी असते. हे बघा हे असं आहे. हे बघा हे वेल कशाचं आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला. याला वासनीचा येल म्हणतात. वासनीचा येल. ही बघा ही आमची ज्वारी आहे. तर
हे बघा हे मी आता आमच्या शेतात आलेले आहे. हा आमचा गहू आहे. हे बघा नेमकंच मी आता पाय टाकलेला आहे. तर आमचा गहू आहे. हे बघा हे आमचं घर आहे इकडचं. ह्या शेळ्याचा गोठा आहे. हे बघा आता आवाज ऐकतानाच शेळ्या लगेच ओरडायला सुरुवात करतील. हे असं आम्ही पावसासाठी आणि उन्हासाठी ह्या असं शेळ्याला हे आतरलेलं का म्हणते याला ताडपत्री ते लावून पाणी आत येऊ नये म्हणून समोर असे पत्र बांधलेले आहे. आणि त्याच्यासमोर हे बघा शेळ्याला हे अशी जाळी ठोकलेली. हे बघा 8 फुटाची जाळी आहे. तर हे बघा असं नियोजन केलेलं आहे शेळ्यासाठी. हे बघा शेळ्या आत कशा बसलेल्या आहेत. ही बघा आमची लंगडी शेळी त्यानं लगे दावं गिवं तोडून लगे मोकळी झालेली ती. हस हस लंग लंग हे बघा ह्या अशा शेळ्या आहे. आमचा बोकड आहे आणि बाकीचे जित्राबा असं याच्यासाठी आम्ही भूस आणलेलं आहे. तर हे बघा ह्या असा आमचा गहू आहे आणि याच्यामध्ये ज्वारी टाकलेली एक पाटा पलीकडे देऊ पाहुण्या मारवेल गवतमध्ये झाला त्याचा पाटा लावलेला आहे. ह्या अशा शेळ्या मित्रांनो आमच्या एवढ्या. तर आम्ही आता पिल्ले ऐकून टाकलेले आहे आणि ह्या सगळ्या पाठी आणि शेळ्याची. हे बघा ही आता गोट्यात बैलगाडी आलेली आहे. बघा बाई कशी उचला आता देईन मला धडका ते बैल बरं. मित्रांनो तुरीचं भूस काही भेटलं नाही आपल्याला. तर आपण फायनली हरभऱ्याचं भूस काच म्हणजे मित्राकडून आणलेलं आहे गाडी बैलामध्ये. तर असं तयारी चालू आहे आपली. आता पावसाळ्यामध्ये शेळ्यांना चारा लागतोय त्याच्यासाठी ती आता तयारी आपली चालू आहे. तर हे गाडी बैलामध्ये आपण भुसकट आणलेला आहे मित्रांनो. तुम्ही पण आता लागा तयारीला. हरभऱ्याचं भूस तुरीचं भूस जमा करून ठेवा जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन चालू आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर शेळी पालनाची माहिती भेटल. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र.